नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत या दिव्य ग्रंथावर आधारित या विशेष विवेचनामध्ये आपलं स्वागत आहे. हा ग्रंथ म्हणजे फक्त एका अवताराची जीवनकथा नाहीये, तर तो स्वतःच एक सजीव चैतन्याचा प्रवाह आहे. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. या ग्रंथाची सुरुवातच होते श्रीपाद प्रभूंच्या एका शक्तिशाली वाक्याने. मी सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य किंवा असाध्य असे कोणतेच विधान नाही. या एकाच वाक्यातून त्यांच्या अमर्याद शक्तीची आणि स्वरूपाची आपल्याला कल्पना येते. त्यांचं अस्तित्व हे कोणत्याही नियमांच्या पलीकडचं आहे. तर कोण आहेत हे श्रीपाद श्रीवल्लभ? ते फक्त इतिहासातले एक संत किंवा व्यक्तिमत्व नाहीत. त्यांना संपूर्ण योगा अवतार म्हणून ओळखलं जातं, म्हणजेच एक परिपूर्ण दिव्य अवतार. आता अवतार हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण याचा नेमका अर्थ काय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अवतार म्हणजे भगवंताचा असा अंश जो कर्म, काळ आणि जागेच्या नियमांनी बांधलेला नसतो. ते फक्त आणि फक्त मानवजातीला मार्गदर्शन करण्यासाठीच पृथ्वीवर येतात. श्रीपाद प्रभूंना भगवान दत्तात्रयांचा अवतार मानलं जातं आणि त्यांची एक खासियत म्हणजे ते भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे सगळं एकाच वेळी अनुभवू शकतात, ज्याला नित्य वर्तमान स्थिती म्हणतात. म्हणजे त्यांच्यासाठी काळ ही सरळ रेषा नाहीये, ते सगळं काही एकाच क्षणात पाहू शकतात. हे झालं अवतारांबद्दल. पण आपल्यासारख्या सामान्य माणसांचं काय? आपल्या आयुष्यावर कशाचा प्रभाव असतो? तर तो असतो कर्माचा आणि ग्रहांचा, जे आपल्या जीवनाला आकार देतात. आणि मग ग्रंथामध्ये एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे, जो आपल्यापैकी अनेकांना पडतो. 7.5 ग्रहांच्या त्रासातून सुटका कशी मिळवायची? हा प्रश्न आजही तितकाच खरा आहे, नाही का? यावर चरितामृतात काही उपाय सांगितले आहेत. तुम्ही मंत्र, तंत्र, यंत्र वापरू शकता. त्यांनी फरक नाही पडला तर जप आणि होम करू शकता. पण जेव्हा हे सगळं करूनही काहीच होत नाही, तेव्हा एक अंतिम, सगळ्यात श्रेष्ठ उपाय सांगितला आहे. तो म्हणजे श्रीगुरूंच्या चरणांना पूर्णपणे शरण जाणं. पण या सगळ्या उपायांच्या पलीकडे एक महत्त्वाचं सत्य आहे, जे ग्रंथ आपल्याला सांगतो. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करीत असतो. ह्या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे. म्हणजेच उपाय कितीही असले तरी चांगल्या कर्माला दुसरा पर्यायच नाही. आता आपण पाहूया की श्रीपाद श्रीवल्लभ, जे स्वतःच अंतिम उपाय आहेत, त्यांनी आपल्या लीलांमधून भक्तांवर कृपा कशी केली. त्यांच्या चमत्कारांना लीला असं म्हणतात, म्हणजे देवाचा एक खेळच जणू. एक खूप सुंदर लीला आहे. कल्पना करा, एक छोटीशी झोपडी आहे, घरात खाण्यासाठी काहीच नाहीये आणि तिथे फक्त एक रिकामा तांब्या ठेवलाय. आता त्या एका रिकाम्या भांड्यातून काय होऊ शकतं? आणि तिथे चमत्कार घडतो. त्याच एका रिकाम्या भांड्यातून आधी शुद्ध पाणी येतं, मग चविष्ट वरण आणि त्यानंतर गरमागरम भात तयार होतो. अविश्वसनीय आहे, नाही का? यातून कळतं की दैवी शक्तीसाठी काहीच अशक्य नाही. आणखी एक प्रसंग तर खूपच थक्क करणार आहे. श्रीपाद प्रभू एका भक्ताच्या समोर स्वतः एक नारळ फोडतात आणि अगदी सहजपणे म्हणतात, आजोबा, आज तुमचा मृत्यू निश्चित होता, पण तो मी टाळला आहे. विचार करा, किती मोठी शक्ती असेल ही, जी थेट प्रारब्धच बदलू शकते. पण हे चमत्कार, या लीला, हे सगळं घडतं कसं? यामागे काहीतरी गूढ रहस्य असणारच, बरोबर? तर ते रहस्य दडले अवतार आणि आपल्यासारख्या सामान्य जीवातल्या मूलभूत फरकामध्ये. हा फरक खूप मोठा आहे. बघा, आपण कर्माच्या बंधनात अडकलेले असतो, पण अवतार यापासून पूर्णपणे मुक्त असतात. आपण काळ आणि जागेच्या नियमांमध्ये जगतो, तर अवतार हे नियमच इच्छेनुसार बदलू शकतात. म्हणूनच त्यांच्यासाठी अशा लीला करणं अगदी सहज शक्य होतं. आणि हेच त्यांनी स्वतःच्या शब्दात सांगितलंय. मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो. या एका वाक्यातूनच त्यांच्या सामर्थ्याची आपल्याला कल्पना येते. आता या विवेचनाच्या शेवटाकडे वळताना आपण हे पाहूया की श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्यानंतरच्या पिढ्यांसाठी कोणता शाश्वत वारसा मागे ठेवला आहे. त्यांनी मागे ठेवला आहे तोच ग्रंथ ज्याबद्दल आपण बोलतोय, श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त एक पुस्तक नाहीये. ग्रंथ स्वतःच सांगतो की श्रीचरितामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये. हा एक सजीव अशा महाचैतन्याचा प्रवाह आहे. याचा अर्थ काय? तर हा ग्रंथ म्हणजे श्रीपाद प्रभूंशी जोडणारा एक जिवंत पूल आहे, एक थेट माध्यम आहे. मग जेव्हा कुणी या ग्रंथाचं पारायण करतं, म्हणजे तो श्रद्धेने वाचतो, तेव्हा एक विलक्षण प्रक्रिया घडते.
त्या व्यक्तीची चेतना थेट श्रीगुरूंच्या चैतन्याशी जोडली जाते. मग त्या व्यक्तीच्या आयुष्यातले जे काही नकारात्मक कर्मस्पंदनं असतात ते हा ग्रंथ शोषून घेतो, त्यांना शुद्ध करतो आणि आशीर्वादाच्या रूपात परत देतो. आणि असं म्हणतात की यामुळे सगळ्या सात्विक इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. कर्माच्या या चक्रात आपण सगळेच अडकलेलो आहोत. यातून बाहेर पडण्याचा मार्ग गुरुतत्व आपल्याला कसं दाखवतं? कदाचित याचं उत्तर, जसं हा ग्रंथ आपल्याला वारंवार सांगतो, ते संपूर्ण शरणागती आणि अढळ विश्वासातच दडलेलं असेल.